मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज व्हिडिओची सुरुवात अगदी चहापासून केलेली आहे. तसं तर चहा काही आम्ही घेतच नाही, पण झालं असं होतं की चिवचे पप्पा पुण्याला गेले होते, हे तर मी तुम्हाला सांगितलंच होतं. सो कालच्याच दिवशी ते रिटर्न आले घरी. त्यानंतर परत ते 3 दिवसासाठी त्यांची ट्रेनिंग आहे, त्यामुळे आज त्यांना खूप सकाळीच निघायचं होतं, म्हणजे जेमतेम 8 वाजता. सो आत्ता वाजलेले आहे 7 आणि आज संक्रांत असल्यामुळे मुलांनासुद्धा सुट्टी आहे. सो म्हटलं चला मस्त त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा सकाळचा ब्रेकफास्टमध्ये चहा पराठा जे आहे ते घेऊया. म्हणून इथे मी आधी तर चहा ठेवला, त्यानंतर पराठे इथे मी बनवून घेते आहे. आणि खरं सांगू तर ना, मला ना म्हणजे कोणत्याही वेळेवर हा चहा पराठा जर दिला ना, तर मी इतकी खाऊ शकते ना की खूपच जास्त. माझा तरी फेवरेट ब्रेकफास्ट आहे. हेल्दी आहे, तुपाचे छान मस्त भरभरून तूप टाकलेले पराठे बनवायचे आणि काळी चहा, कारण दुधाची चहा आम्ही कुणीच घेत नाही, त्यामुळे मी काळी चहाच म्हणजे बनवत असते. आणि बरेचदा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे की मला तुपाचे पराठे आणि चहा खूपच जास्त आवडते. सो इथे पराठे मी बनवून घेते आहे. आणि आज संक्रांत असल्यामुळे भरपूर गोष्टी करायच्या आहे, जसं तिळगुळाचे लाडू करायचे आहे, बर्फी करायची आहे. आणि हेच डोक्यात सुरू होतं की पटपट पटपट हे आवरून जे आहे ना, मी ज्या बाकीच्या कामांना सुरुवात करते. कारण मुलं घरी असले ना, इतका गोंधळ असतो की कामं सुचतच नाही. आणि अगदी म्हणजे ज्या टायमावर आपल्याला जो काम करायचा आहे ना, तो टाईमच निघून जातो त्यांच्या मागेच. सो चला असो. त्यानंतर काळी चहामध्ये ना 1-2 विलायची अशी कुटून टाकली तर त्याची टेस्ट तर खूपच छान लागत असते. आणि पराठा खाताना अगदी असं वाटते की आपण मस्त असे बासुंदी पुरी जशी असते ना, तसा फ्लेवर काहीतरी खातो, अशी फिलिंग्स जी आहे ती येत असते. सो चला आता पराठेसुद्धा दाखवून देते. तर मी अशा पद्धतीने पराठे करत असते. वरून छान भरभरून मी तूप इथे लावून घेतलेलं आहे. आणि थोडंसं याला क्रिस्पी होऊ द्यायचं. क्रिस्पी झालं की तो खूपच छान लागते. मुलं उठायचेच होते. आधी म्हटलं चिवच्या पप्पांना त्यांचं ब्रेकफास्ट त्यांना देऊन देते, त्यानंतर मग आमच्यासाठी जे आहे ना छान गरम गरम बनवून घेते. म्हणून मी ते आधी तर त्यांच्यासाठी प्लेट केला. त्यानंतर मुलंसुद्धा उठलेले होते, सो त्यांना मस्त फ्रेश वगैरे करून दिली. आणि इथे टी व्ही बघण्यामध्ये म्हणजे आमचा ब्रेकफास्ट आम्ही एन्जॉय करत आहोत. तसं तर टी व्हीला टॉपअप म्हणजे 2-4 दिवसापूर्वीच मारलेला आहे, कारण मी तुम्हाला सांगितलेच होते की मुलं खूप टी व्ही बघतात, त्यामुळे मग मी टी व्हीचा रिचार्ज काही मारतच नाही. आणि एक्झाम डेमध्ये तर अजिबात मारत नाही. सो सध्या आता फक्त ॲन्युअल म्हणजे फंक्शन आहे मुलांचं, त्यामुळे खूप जास्त काही अभ्यास नाही त्यांना. म्हटलं चला एखादी महिना आपण छान त्यांना टी व्ही बघू देऊया, पण तेही थोडा वेळ. त्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर म्हटलं चला, आपण नेहमी सकाळच्या धावपळीपासून दिवसाची सुरुवात करतो. अगदी दिवसभर हे काम झालं की ते काम, ते काम झालं की हे काम, यामध्ये ना कुठेतरी मनामध्ये एवढा गोंधळ सुरू होऊन जाते ना, म्हणजे शांतता वाटतच नाही. सो तीच शांतता शोधण्यासाठी ना मी इथे बाहेरच्या म्हणजे मागच्या बाल्कनीमध्ये येऊन बसली. म्हटलं छान ऊनसुद्धा निघाली आहे आणि थंडी तर प्रचंड आहे, म्हणून म्हटलं चला इथे 2-5 मिनिट बसूया, स्वतःसोबत गुणगुण गाणे म्हणूया आणि मस्त म्युझिक वगैरे मस्त ऐकत मी तिथे बसली होती. किमान अर्धा तास मी तिथे बसली. म्हटलं चला बाबा, आता आपले कामं जे आहे ते वाट बघत आहे. सो आता सगळे कामांना मी सुरुवात केलेली आहे. किचन मी सकाळी तसंच ठेवलं होतं. म्हटलं काय सारखं तेच किचन आवरा, तेच कामं करा, थोडंसं निवांत स्वतःला सुद्धा देऊया वेळ, म्हणून मी हे किचन थोडा वेळ जे आहे ना तसंच मी एसीमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर किचन पूर्ण आवरून घेतलं. सो काल होता मंगळवार आणि काल चिवच्या पप्पांनी बाजारसुद्धा घेऊन आले होते, पण मला ते ठेवायला अक्षरशः वेळच मिळाला नाही, कारण ते रात्रीचे 9 वाजता आले. आणि रात्रीचे 9 वाजता भाजीचं धुवून त्यांना छान असं ऑर्गनाईज करणं ना मला अजिबात काही जमत नाही. म्हणून मी ते पिशवीतच ठेवलं होतं. आता सगळं साहित्य इथे म्हणजे गॅस ओटा खूप मोठा असल्यामुळे तिथेच मी काढून ठेवलेला आहे. आणि मला एक खूप म्हणजे सवयी आहे, चांगली म्हणा किंवा वाईट म्हणा, पण मला भाजीचं वगैरे ना मी सगळं पूर्ण वॉश करूनच फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करत असते. त्याशिवाय मी काही ऑर्गनाईज करत नाही, कारण मग फ्रीज खूप खराब होऊन जातो, मग सारखं ते क्लीन करत बसा. सो मी ते फ्रीज क्लीन करण्यापेक्षा ना मला असं वाटतं की भाजीचं छान वॉश करून आपण ऑर्गनाईज ठेवलेलं कधीही बरे. सो कांदे माझे बऱ्यापैकी संपलेलेच होते, म्हणून 2-4 किलो मी कांदेसुद्धा मागवले होते. तर ही कांद्याची टोपली मी इथे अगदी फ्रीजच्या बाजूलाच मी तिथे ठेवलेली आहे.
तिथे 2-4 म्हणजे सामानसुद्धा आहे, जसं चपात्याला लागणारं गव्हाच्या पिठाचा डब्बा, तांदूळ आहे, तांदूळचं ड्रम आहे तिथे ठेवलेला. त्यानंतर एक छोटी रॅक लावलेली आहे जिथे छोटे मोठे भांडे आणि मिक्सर वगैरे ठेवलेला आहे, म्हणजे जेणेकरून काउंटर टॉपवर जो आहे ना तो पसारा दिसणार नाही, म्हणून मी जे काही छोट्या मोठ्या वस्तू आहे ते एका साईडला असं ठेवलेली आहे. तसं या घरामध्ये कॅबिनेट अजिबातच नाही. सो तुम्हाला किचन टूर जर बघायचं असेल ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. सो सध्या मी नवीन चॅनल सुरू केलेला आहे म्हणून मी किचन टूरचा व्हिडिओ काही अपलोड केला नाही. जेव्हा थोडीशी म्हणजे पब्लिक आपल्या चॅनलवर वाढली तर मग नक्कीच मी किचन टूरचा व्हिडिओ करणार. त्यानंतर सगळं भाजीचं वगैरे असं म्हणजे ते छोटे छोटे बास्केट आहेत ना त्यामध्ये टाकून घेतलं. अगदी गाजर, टोमॅटो वगैरे आणि सगळं भाजीचं इथे वॉश करून एका कॉटनच्या कपड्यावर मी इथे सुकवायला ठेवून दिलं. म्हटलं जोपर्यंत स्वयंपाक होणार तोपर्यंत छान बऱ्यापैकी सुकून जाणार. तसं आज संक्रांत असल्यामुळे मला भोगीची भाजी बनवायची आहे. त्यानंतर म्हणजे असं होते, मला कुठलंही काम केलं की मी हँडवॉश सतत करत असते आणि त्यासाठी मला हँडवॉश भरपूर लागतो. सो असे पाउचेस मी डीमार्टमधून आणत असते आणि यामध्ये म्हणजे छोट्या छोट्या बॉटल्स आहेत. एका बॉटलमध्ये मी डिशवॉश लिक्विड आणि एका बॉटलमध्ये मी असं हँडवॉश भरून ठेवते, जेणेकरून मला लगेच म्हणजे कधी जेवण झालं तर किचनमध्ये आपण असतो तर सारखे हात आपले खराब होत असतात, म्हणून ते मी तिथे बॉटल भरून ठेवून दिली. त्यानंतर मस्त अशी झणझणीत भाजी मी इथे तयार करून घेतलेली आहे. रेसिपी काही शेअर केलेली नाही कारण ऑलरेडी भरपूर रेसिपी आहेत भोगीच्या भाजीचे. म्हटलं चला आपणही छान भोगीची भाजी बनवून घेऊया आणि भात केला आणि मस्त असं जेवण वगैरे केल्यानंतर मग मी डायरेक्ट व्हिडिओला जे आहे ते सुरुवात केलेली आहे. कारण काय होते ना म्हणजे जे काही आपल्याला एखादी रेसिपी दाखवायची असली ना तर मग त्या रेसिपीमध्ये भरपूर व्हिडिओ मोठा होऊन जातो, त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टी मी स्किप केलेल्या आहे. आणि हा आहे गोपाल गूळ, जो खरंच खूपच म्हणजे छान आहे. म्हणजे कायच सांगू मी याच्या बाबतीत. चवीला तर इतका सुंदर आहे की खूपच छान, आणि त्यासोबतच इझिली चम्मचने सुद्धा निघून जातो. हे गोष्ट ना मला खूपच जास्त आवडली. म्हणजे चम्मचने खूप सॉफ्ट आहे, इझिली आपण चम्मचने काढू शकतो. नाहीतर बाकीचे बट्टे असतात ना ते ठोकून पिटून आपल्याला काढावे लागतात, त्याच्यातच अर्धा कंटाळा येत असतो. सो माझ्यासारख्या बाईला तरी ना हे खूप छान झालं की इतकं छान गूळ मला मिळालं. सो याआधी मी मार्केटमध्ये गेली होती, मार्केटमधून गूळ आणला. तीळ ऑलरेडी होती माझ्याकडे घरीच. सो आता तीळ जे आहे ना इथे भाजून घेते आहे. सो यावर शॉर्ट व्हिडिओसुद्धा केला होता, पण असं होत होतं की म्हणजे मला लाडूसुद्धा करायचे होते आणि तिळाची बर्फीसुद्धा करायची होती. तर मला असं झालं होतं की शॉर्ट व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टी म्हणजे शेअर करणं झालंच नाही, म्हणून मी तिथे फक्त बर्फीची रेसिपी शेअर केली. इथे तुम्हाला लाडूची रेसिपी करते. सो तीळ छान भाजून घेतली. तीळ भाजली की नाही तर हे घरभर पसरलेल्या सुगंधानेच कळत असते, आणि मला तर भाजलेल्या तिळाची स्मेल नाही इतकी जास्त आवडते की खूपच जास्त. त्यानंतर इथे आधी मी जे आहे ना बर्फी करून घेते आहे, आणि हे म्हणजे शेंगदाण्याचं पील काढण्याची टेक्निक ना मी यूट्यूबवर बघितली होती इन्स्टंटमध्ये, आणि जस्ट मी फॉलो केले तर खरंच खूप अमेझिंग आहे. म्हणजे त्याचं पील इकडे तिकडे जातच नाही आणि अगदी आपण त्याला इझिली म्हणजे छान क्लीन करून घेऊ शकतो. त्यानंतर इथे मी जे आहे ना बर्फी बनवायला ठेवून दिली साईडला. त्यानंतर लाडू करून ठेवते. सो उरलेले जेवढे काही तीळ आहेत ना ते तेवढेही तीळ मी मिक्सरच्या डब्यात टाकलं. मेजरमेंट मी काही सांगत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. म्हटलं चला छोटीशी रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी करते आहे. जेमतेम 2-2.5 वाट्या मी तीळ घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे मला भरपूर काही टाकायचेच नव्हते, चवीपुरतं म्हणून टाकले. त्यानंतर गूळ मी डायरेक्ट असंच ॲड करते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. म्हणजे काय होते ना तीळ आणि शेंगदाण्यामध्ये छान गूळ मिक्स होऊन जातो आणि मग त्याचे लाडू बांधायला ना खरंच खूप सोपं जाते. खरं सांगू तर आजचा पूर्ण दिवस माझा किचनमध्ये गेलेला आहे आणि अगदी उभं राहून राहून माझे अक्षरशः इतके पाय दुखत होते ना की खूपच जास्त. म्हटलं चला आता बसून आपण लाडू बांधून घेऊया, कारण आता बाहेर लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर वगैरे बसून जर बांधते म्हटलं तर तिकडेही पसारा होऊन जातो, म्हणून म्हटलं इथेच निवांत आपण लाडू बांधून घेऊया. त्यानंतर बर्फीची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच चॅनलवर अपलोड केलेलं आहे, बघून घ्या. मस्त असे गोल गोल लाडू बनवून घेतले. त्यानंतर मला जायचं
जायचं होतं एका ताईंकडे हळदी कुंकूला, त्यांच्याकडे जाऊन आली. सो साडी नेसली होती तर म्हटलं चला तुम्हाला ही साडीवरचा व्हिडिओ जो आहे तो दाखवून देते. त्यानंतर बर्फी आणि लाडू मी एका अशा छान काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवून दिलं. आता असं विचार चालू होतं की स्वयंपाकात करायचं तरी काय. सो खूप वेळ विचार केल्यानंतर ठरवलं की चला डाळ भात करूया, म्हणून इथे कुकर लावला. त्यानंतर रोजच्या यूजसाठी ना मी छोट्या डब्यामध्ये डाळ टाकून ठेवते. सो ती संपलेली होती, तो डब्बा मी इथे भरून घेतलेला आहे. आणि अशाच छोट्या मोठ्या गोष्टींसोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.